नमस्कार, मी गोपाळ मर्दा, सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतून सांगली चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक, हळद व्यापारी. सांगलीच्या हळदीच्या सीझनमध्ये ह्या वर्षी चांगलं उत्साहाचं वातावरण दिसत आहे. कारण गेल्या 5 वर्षातले जे हळदीचे दर होते त्यापेक्षा शेतकऱ्यांना ह्या वर्षी डबल 2.5 पट दर शेतकऱ्यांना आता मिळत आहे. शेतकरी सांगली कृषी उत्पन्न बाजारामध्ये 1 तारखेला 1 फेब्रुवारीला नवीन 2024च्या हंगामाची सुरुवात झाली. त्यानंतर रोज 1000-2000 पोती करत गेल्या आठवड्यामध्ये त्याची आवक आता बाजारपेठेमध्ये 15 ते 20 हजार पोती पर डे आवक आता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक आहे. त्यामध्ये थोडं जर बॅकग्राऊंड जर बघायला गेलं तर गेल्या वर्षी 4 वर्षामध्ये दर कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी कंटाळून आपलं बी शिजवलं आणि हळद लागवड कमी केली. हा एक विषय झाला. त्याच पिरियडमध्ये जून आणि जुलैमध्ये आपल्या दक्षिण भारतामध्ये पावसाचं प्रमाण फार कमी होतं आणि जिथं हळदीची लागवड होते त्या एरियामध्ये म्हणजे आपल्या जिथं सांगलीमध्ये हळद येते, कर्नाटकातला बेळगाव जिल्हा, बागलकोट जिल्हा, विजापूर जिल्हा, तसेच सांगलीतला सातारा, कराड वाईज एरिया, ह्या परिसरामध्ये हळदीचं उत्पादन कमी व्हायचं कारणमध्ये त्या पिरियडमध्ये पाणी नव्हतं. त्यामुळे शेतकऱ्याने माल फार कमी लावला. हे एक कारण. त्यावेळेला 40% पीक कमी झालं, लागण कमी झाली. यामुळं आणि नांदेड, बसमत, हिंगोली येथंसुद्धा दर शेतकऱ्याला मिळाला नाही म्हणून 40% लागण कमी झाली. तसेच निजामाबादलाही 40% कमी झाली. याचा प्रचार झाल्यामुळे तिथून दर वाढायला सुरुवात झाली. सध्या बाजार समितीमध्ये आवक जी 15 ते 20 हजार पोत्याची येते आहे, त्यामध्ये प्रतिदिवशी तर पावडर क्वालिटी मालाचा भाव सुरुवातीला जो होता तो 14,000 ते 15,000 14,000 ते 15,500 16,000पर्यंत होता. कणी खपत होती त्यावेळेला 13-13,500च्या दरम्यान आणि मध्यम क्वालिटीचा माल 16,500 ते 18,000च्या लेवलला होता. आणि एकदम उत्तम लगडी निवडलेली जी हळद आहे त्याचे भाव 18 ते 22,000पर्यंतचे होते. मात्र जशी गिरायकीची मागणी वाढली आणि गुजरात आणि मुंबई आणि अहमदाबादची जी जोरात गिरायकी जी चालू झाली त्यानंतर त्यामध्ये 2,000 ते 2,200 रुपये क्विंटल हळदीचे दर वाढलेले आहेत. वायदे बाजारातसुद्धा जवळजवळ बरीचशी तेजी आलेली आहे. तर आता सध्याचे आज बाजारामध्ये आता सौद्यामध्ये आजच्या घडीला जे भाव आहेत ते कणी आहे 14 ते 15,000, 14,000च्या पुढे 15,500पर्यंत आहे, 16,000पर्यंत वरती. आणि मध्यम क्वालिटीचा मालाचा भाव आहे 16,500 ते 18,000 आहे. आणि एकदम लगडी जो चांगला माल येतो ते 19,000 ते 23,000च्या दरम्यानच्या हळदीचे भाव सध्या आता बाजारात प्रचलित दिसत आहेत. आणि जे काल 41,150 रुपयाला एक कलम विकलं ते फक्त 2 पोत्याचं होतं, पण त्या शेतकरी बंधूनं ती अत्यंत उत्तम दर्जाची हळद निवडून तयार केलेली होती आणि फार ती चांगली पिकलेली हळद होती. उत्तम असल्यामुळं त्याला 2 पोत्यासाठी 41,150 असा एक उच्चांकी दर मिळाला होता. तशाच टाईपचा माल मागच्या आठवड्यामध्ये 31,000 32,000 या लेवललासुद्धा खपलेले आहेत. तर एकंदरीत बाजारपेठेमध्ये शेतकऱ्यांचं उत्साहाचं वातावरण आहे. क्वालिटी चांगली आहे. ह्यावर्षी शेतकऱ्यांनी त्याच्यावर औषध पाणी आणि पाण्याची ज्यांच्याकडे व्यवस्था आहे आणि खत पाणी याची व्यवस्था चांगली केलेली आहे. त्यामुळं आजपर्यंत जे बाजारात 2 ते 2.5 लाख पोते हळद खपून गेली आहे, तर ती हळद चांगल्या क्वालिटीची आहे असं दिसून येते. आता इथून पुढच्या बाजारातील मागणी समोरची कशी राहील आणि शेतकऱ्यांची आवक किती राहील याच्यावर तेजीमंदी थोडीशी अवलंबून राहील. पण एकंदरीत 15,000च्या आत हळद जाईल असं कोणतीही परिस्थितीत दिसत नाही आहे. शेतकरी बंधूंना आव्हान करतो की या परिसरातली जी हळद आपली आहे तर इथं आपलं ट्रान्सपरंट काम होत आहे सांगली बाजारपेठेमध्ये. तर आपण सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये जास्तीत जास्त हळद घेऊन यावे ही विनंती करतो.